नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस सेंटर खेरडी दापोली इथे आपलं स्वागत. वैद्य समीर परांजपे. आपण सध्या वेदनेसंबंधी खूप बारकाव्याने समजून घेत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर. मला नेमक्या वेदना का होतात, मला नेमके माझे सांधे का दुखतात, माझे मणके का दुखतात, माझ्या मानेमध्ये का दुखतं, माझ्या गुडघ्यांमध्ये का दुखतं, अँकल जॉईंट्समध्ये स्प्रेन येतो आणि दुखतं म्हणजे काय होतं, हाताची बोटं सांधे याच्यामध्ये सूज येते आणि दुखतं म्हणजे काय होतं, माझं डोकं का दुखतं, माझं कान का दुखतो, हे दुखणं समजणे यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. तर वेदना हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे शरीराकडे लक्ष देतो. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. विविध कारणांनी आपल्या अवयवांमध्ये, पेशींमध्ये, पेशींच्या समूहांमध्ये त्यांच्या कार्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण झाला की तो जो अडथळा असतो तो आपल्या संज्ञांचं वहन करण्यासाठी त्रासदायक ठरतो, अडचण निर्माण करतो. आणि मग हे अडथळे कोणत्या कोणत्या स्वरूपाचे असतात? आपल्या शरीरामध्ये वायूचं वहन सतत सुरू आहे, विविध प्रकारे संज्ञांचं वहन हे चालू असतं. या संज्ञांचं वहनाला अडथळा, जसं एखाद्या पाण्याच्या प्रवाहाला, नदीला जर समजा कुठे बांध घातला, वाटेमध्ये धरण आलं तर ते सगळं तुंबून राहतं. तर हे जे पाणी तुंबून राहतं ना, ते नुसतं त्या धरणाच्या एक ठराविक विशिष्ट प्रदेशापर्यंत मर्यादित न राहता ते मागे मागे सुद्धा नदीचं पात्र भरून काढत असतं. तसंच दोन्ही बाजूंनी सुद्धा त्याचा विस्तार वाढतो. आणि हा विस्तार हा फक्त आपल्याला जो दृश्य दिसत असतो ना, धरणाचा पाणी साचून राहिलेला भाग, तेवढाच तो नसतो. असं लक्षात घ्या की त्या धरणामुळे प्रचंड दाब निर्माण झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती एक पोटेन्शियल एनर्जी ही साठून राहिलेली आहे आणि ह्या एनर्जीला कुठेतरी वाट मोकळी होण्यासाठी प्रयत्न चालू असतो. एक तर त्या धरणावर प्रचंड दाब आणि कडेच्या सुद्धा प्रदेशामध्ये ते पाणी मग झिरपतं सगळीकडे. आता आपल्याला बाह्यसृष्टीमध्ये हे जेव्हा एक ठराविक मर्यादेमध्ये पाणी जे काही शोषलं जातं, झिरपतं, अन्य काही प्रदेशाला पाणी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतं, हे जरी होत असलं तरीसुद्धा ते जेव्हा अतिरिक्त होतं त्यावेळेला त्याचा त्राससुद्धा होतो. मग तो आपल्या शरीरामध्ये असं कधी होतं? साधं उदाहरण घ्या. एखाद्या व्यक्तीचं पोट साफ नाही आहे, संडासला खडा होतो आहे आणि त्या गुदमार्गामध्ये त्या मळाचा खडा हा अडकून राहिला आहे. आणि हा अडकून राहिलेला खडा असला की त्यामधून बाकी सगळी मलद्रव्य, पुरीश जे काय आहे, अन्न पचून पूर्ण झालेला भाग हा बाहेर पडू शकत नाही. मग गॅसेसही बाहेर पडू शकत नाहीत. आणि या सगळ्या आतड्यांमध्ये ही मलद्रव्य संचित होऊन राहतात. पोटसुद्धा असं गॅसेसनी फुगून जातं, डब्ब होतं. आता काय होतं बघा, खूप दाब वाढला आहे पोटावर. आता हा दाब वाढलेला असल्यामुळे पोटाला तडस लागते, पोट दुखायला लागतं, सुजून जातं. मग आता हे गॅसेस जे असतात ते काही आतड्यांवाटे रक्तामध्ये शोषले जातात. ह्या मळाचा जो काही बाहेर पडून न गेलेला भाग आहे हा सुद्धा आतड्यांमधून विषद्रव्य शोषली जातात. आणि ही शोषली जाणारी द्रव्य शरीरभर काही ना काहीतरी उत्पात माजवतात, त्रास देतात, बेचैनी निर्माण करतात, साफ वाटत नाही. मग हे नुसतं पोटामध्येच दुखण्यापुरेसं मर्यादित राहतं का? तर बिलकुल नाही. हे जे काही गॅसेस होतात, पोट डब्बं राहतं, त्याच्यामध्ये अनेक लोकांना हे असं फुगून राहिलेलं पोट अन्नावरची वासना नष्ट करतं. भूक नीट चांगली लागत नाही, तोंडाला पाणी सुटत राहतं. हे सगळं विविध लक्षणं निर्माण करतं. आता आपण वेदनेसंबंधी बोलतोय, हे तोंडाला पाणी सुटणे किंवा नुसते गॅसेस झाले ठीक आहे,
पण काही काही लोकांना ह्या गॅसेसमुळे आणि ते सगळं ॲसिडिक आतमध्ये साचून राहिल्यामुळे छातीत दुखायला लागतं. आणि किती दुखायला लागतं तर लोक असे घाबरगुंडी उडवतात, कळा जातात त्या लोकांच्या छातीमध्ये. असं वाटतं की आता ह्याला हार्ट अटॅक आला आहे का काय. घाम फुटलेला असतो, डोळे फिरवतात, अगदी कळा निघत असतात छातीमध्ये. मग धावाधाव करा, मग एवढं चेस्ट पेन होतं आहे, छातीमध्ये दुखतं आहे, मग ECG काढायला न्या, हॉस्पिटलला न्या. ह्या सगळ्यामध्ये ते सगळ्या तपासणी करून झाल्या की डॉक्टर सांगतात, अहो गॅसेसमुळे दुखते, ECG ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, तुमचं हार्ट एकदम व्यवस्थित आहे. मग तरी का दुखतं? हे दुखणं म्हणजे काय? एक उदाहरण तुम्हाला सांगितलं म्हणून. पोट चांगलं साफ नसणे जर अडथळा निर्माण झाला तर हा मी तुम्हाला खूप स्थूल स्वरूपातलं असं सगळं चित्र अनेक ठिकाणी जे पाहायला मिळतं ते सांगतोय. आता हा अडथळा फक्त मळाच्या खड्याचा असू शकतो का हो? तर बिलकुल नाही. एखाद्या पेशंटला गुदप्रदेशामध्ये एखादा मोड आला आहे, म्हणजे ज्याला पाईल्स म्हणतात, ते पाईल्स अनेक लोकांचे असे रक्ताच्या अशा वाहिन्या अशा जाड होऊन त्याच्यामध्ये साक्षात रक्त हे त्या गुदवलींवरती दाब पडल्यामुळे तिथे साचून राहिलेलं असतं. आणि मग ते अनेक वेळा रक्त ग्रथित होतं, म्हणजे घट्ट होतं. आणि मग तो मार्ग तर दुखायला लागतोच, म्हणजे वेदनासंबंधी आपण समजून घेतोय म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या स्थानीही वेदना होते. गुदस्थानी रक्त साचून राहिले, मोडाचा असा जाड भाग तिथे सुजला आहे, रक्ताची गुठळी तिथे आहे आणि मग ती दुखते खूप. आणि अरिवत प्राणान शृणोती, शत्रूला सुद्धा होऊ नये असं वालं दुखणं होय. तर असं हे दुखणं वेदना गुदशूल म्हणून समजलं जातं. पाईल्समध्ये, मोडाच्या विकारामध्ये असं ते शूल निर्माण होतं. जेव्हा रक्त पडून जातं, ब्लिडिंग होतं, त्यावेळेला पेशंटला अतिशय छान वाटतं, कारण तिथला दाब कमी होतो. ज्या लोकांना परिकर्तिका म्हणजे फिशर, म्हणजे त्या गुदमार्गामध्ये एक प्रकारची चरी पडून अनेक वेळा मलप्रवृत्ती साफ न झाल्यामुळे जोर लावावा लागतो. लोक खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेशर त्याच्यावर देतात किंवा विविध औषधं बाजारामध्ये उपलब्ध असतात, ती पोट साफ होण्यासाठी घेत असतात, वारंवार लूज व्हायला पाहिजे म्हणून, आणि स्वतःच्या मनाने घेत असतात. तर त्यामध्ये अनेक वेळा असं वारंवार जावं लागून त्या गुदत्रिवलींवरती दाब पडून त्या जखमा होतात. आणि त्या ज्या चरे पडलेले असतात ते तर फारच जास्त, म्हणजे मोडाच्या दुखण्यापेक्षा सुद्धा पाईल्सचं दुखणं अनेक वेळा खूप, फिशरचं दुखणं खूप मोठ्या प्रमाणावरती पेनफुल असतं. आणि याचं कारण असं आहे, त्या जखमेवरून ज्या वेळेला ही मलद्रव्य सगळी पास होतात तेव्हा गुदत्रिवली ह्या डायलेट होऊन तो मार्ग ओपन होण्यासाठी म्हणून प्रयत्न होत असतो. त्यावेळेला त्या जखमा चरचरून लांब होतात आणि ते फाटण्याची क्रिया आहे आणि ती खूप पेनफुल असते. या वेदना विविध स्तरावरच्या आपण या पुढच्या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. तर आता सध्या मी एक सोपं उदाहरण म्हणून तुम्हाला पोट साफ न होणे या संबंधी एक कारणामुळे काय काय लक्षणं निर्माण होतात. अगदी अनेक लोकांना पोट साफ नसल्यामुळे डोकं सुद्धा दुखायला लागतं. म्हणजे काय संबंध आहे? जी मलद्रव्य, विषद्रव्य रक्तामध्ये शोषली गेलेली आहेत ती ह्या रक्ताभिसरणामधून शेवटी कुठेतरी शरीरामध्ये पसरणारच आहेत ना. तोच रक्ताचा पुरवठा मेंदूलाही होतोय. त्यामुळे अशा प्रकारचं पोटात डब्ब झालेले असे गॅसेस, ॲसिडिक असलेलं, त्यातनं काही शोषला गेलेला अंश रक्तामध्ये, तोच ह्या रक्ताला दुष्ट करून शिरशूल म्हणजे डोकेदुखीही निर्माण करतो. अहो साधं मनाला प्रसन्न वाटत नाही तर जेव्हा पोट साफ नाही त्यावेळेला, मग असं मनाला प्रसन्न नसेल त्यावेळेला कामं चांगली होऊ शकत नाहीत. कामं चांगली झाली नाही तर मग स्ट्रेसफुल कंडिशन होते आहेत, ते टास्क पूर्ण होत नाही. अनेक लोक बैठ्या जीवनशैलीमध्ये 8-8 तास कॉम्प्युटरसमोर, लॅपटॉपसमोर बसून असतात आणि हे कामं करत असतात. त्यामध्ये त्यांचा व्यायाम, चलनवलन काही होत नाही आणि मलप्रवर्तन झालेलं नाही, गॅसेस झालेले आहेत. अशा वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती लोक डोकेदुखीने सुद्धा ग्रस्त आहेत. वेदना समजून घ्यायच्या, या
फक्त सांधे मणके गुडघे अशाच नाहीत, तर आपल्या पचन व्यापारामधून सुद्धा वेदना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. कारण ह्या सगळ्या पचनाचा, आपल्या अग्नीचा, आपल्या यकृताचं, लिव्हरचं कार्य, मलप्रवर्तन, मूत्रप्रवर्तन, ह्या सगळ्यांचा, अगदी घामाचा सुद्धा संबंध या वेदनांशी असतो. प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरातली एकमेकांशी निगडीत आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर ह्या वेदना आपल्याला कशामुळे होतात हे समजलं तर त्याच्यावरती जय प्राप्त करणे हे शक्य असतं. आणि मग केवळ माणसं नुसत्या पेनकिलरच्या गोळ्या खाऊन ते दूर करणार नाहीत. अनेक लोकांना डोकेदुखी असते आणि वर्षानुवर्ष वेदना शामक गोळ्या खात असतात. कारण काही असं आपली गोळी खातात आणि दुखणं बंद करून ठेवतात. अरे नाही, अरे बा तुझं पोट साफ आहे का, तुला गॅसेस झालेत का, अन्नाचं पचन नीट होतं आहे का, अग्नी चांगला आहे का, यातले काही बिघाड असतील तर वैद्यांना भेटून नीट करा ना, डोकेदुखी थांबून जाईल. अनेक लोकांना या प्रकारची ॲसिडिटी आणि गॅसेस आणि मलप्रवर्तन साफ न झाल्यामुळे मानेचे स्नायू जाम होतात. म्हणजे स्तंभ, ग्रह, मानदुखी अशी पण व्हायला लागते. ज्या ज्या ठिकाणी कुठेही स्नायूंवर दाब पडतो, ताण येतो, आकुंचन पाहून राहतात शरीरामधले स्नायू, त्यावेळेला डोकेदुखी निर्माण होते. आता हे सगळं समजून घेण्याचं कारण काय, तर नुसती तुम्ही पेनकिलर खाऊन ती डोकेदुखी किंवा ते अन्य अवयवांचं दुखणं न थांबवता त्याचं कारण आपल्याला नेमकं काय होतं आहे हे समजून घ्या. आपल्या शरीरात पोट साफ नाही का, आपलं भूक नीट लागत नाही का, आपल्याकडनं व्यायाम होत नाही का, गॅसेस होत आहेत का, वगैरे वगैरे. तर हे व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की लोकांना त्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणे, एज्युकेट करणे. साधी गोष्ट आहे. ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही लॅपटॉप समोर बसलेले असता तेव्हा तुम्ही एक तर विशिष्ट पोझिशनमध्ये बसलेले असता, चलनवलन नाही, गॅसेस होऊन राहत आहेत, भूक लागत नाही आहे, पाठीच्या स्नायूंनासुद्धा एक विशिष्ट पोझिशनमध्ये, पोश्चरमध्ये बसावं लागतं. आता हे जर वाकडे तिकडे बसलेले असलेत तरी पण त्या पाठीच्या स्नायूंवरती ताण येणार आहे चुकीच्या पोश्चरमध्ये बसलेले असल्यामुळे. मग त्या स्नायूंवर ताण आला की डोकं दुखणार आहे, मानेवर ताण येतो आहे, डोकं दुखते, डोळ्यांच्या समोर अखंड तो लॅपटॉपचे जे काही किरण आहेत ते पडल्यामुळे डोळ्यांवर किती ताण येतो आहे तोही लक्षात घ्या. सगळ्याला आपलं स्ट्रेस स्ट्रेस असं म्हणत बसून न घेता त्याची कारणं काय आहेत त्याच्या मागे शिरून या कारणांचा निपात करणे म्हणजे चिकित्सा आहे. डोळ्यांवरती ताण येत असेल तर त्याला तो ताण कमी करण्यासाठी त्या एवढ्या बगबग असलेल्या त्या लॅपटॉपसमोर किंवा कॉम्प्युटरसमोर जे बसलेले आहात तो येणारा डोळ्यांचा ताण हा विविध उपायांनी कमी करता येतो. पण त्यासाठी मार्गदर्शन घेतलं पाहिजे, विचारलं पाहिजे. या संबंधीसुद्धा मी एक एक छोट्या छोट्या विषयावरती वेगळे वेगळे व्हिडिओ केलेले आहेत. पण आपण एक सार्वदेहिक असा विचार करून आपण ह्या वेदनांचं वर्णन याच्यासाठी समजून घेतो आहे की आपल्याला पेनकिलरच्या गोळ्या खायला लागू नयेत आणि त्याच्याऐवजी मूळ कारण लक्षात घेऊन मग हे कारण स्वतःला नीट करणं शक्य आहे का, ते शक्य असल्यास आपण पहिल्यांदा स्वतः त्यातल्या काही चुका लक्षात येतील त्या नीट करायच्या आहेत आणि ते कारण नीट करायचं आहे. कुठे आवश्यक तिथे वैद्यांची मदत लागली तर ती वैद्यांची मदत घेऊनसुद्धा ते नीट करायचं आहे. हे झालं डोकेदुखी, गॅसेस, पित्त, ॲसिडिटी, अगदी चेस्ट पेनपासून तुम्हाला सांगितलं. आणि गंमत म्हणजे आयुर्वेदामध्ये ह्या वात, पित्त, कफ, त्रिदोष, मल या संबंधीचे अनेक विषय असे वेदना कोणत्या कोणत्या अवस्थांमध्ये निर्माण होऊ शकते ज्याचे शेकडो रेफरन्स आहेत. म्हणजे आयुर्वेदामध्ये दुखणं थांबवण्याच्या फास्ट रिलीफ देणाऱ्या अशा सुविधा नाहीत असा लोकांचा गैरसमज आहे. अतिशय बारकाव्याने या प्रकारच्या दुखण्यामध्ये रुजेमध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पतींचा, कोणत्या प्रकारच्या पंचकर्मातल्या क्रियांचा, कोणत्या औषधांचा बारकाव्याने उपयोग करावा, कोणत्या प्रकारचं अग्निकर्म करावं, कोणतं विद्धकर्म करावं, कोणत्या विशिष्ट मर्मस्थानांवर करावं, इतक्या बारकाव्याने आयुर्वेदामध्ये या सगळ्या वेदनामुक्तीसाठी म्हणून वर्णन उपलब्ध आहे आणि आम्ही ते आमच्या प्रॅक्टिसमध्ये ते सगळं उपयोगामध्ये आणत असतो. अगदी आता हा दाब निर्माण झाला आहे, हे धरणाचं तुम्हाला वर्णन सांगितलं. आता एवढा मोठा दाब निर्माण झाला आणि पावसाळा खूप आहे आणि ते धरणामध्ये अतिरिक्त पाण्याचा संचय होतो आहे. त्या भिंतीवरती जो काही दाब निर्माण होतो आहे हा कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात तर धरणाचे दरवाजे
उघडले जातात आणि हे धरणाचे दरवाजे उघडले गेले नाही एक विशिष्ट पद्धतीने, तर काय होईल, सगळं वाहून जाईल त्या भिंतीवरती दाब वाढून. आणि मग ही जी काही आपत्तीजनक स्थिती आहे ती रोखण्यासाठी काय करायला पाहिजे, तो दाब कमी करण्यासाठी जसे धरणाचे दरवाजे उघडतोय असे आपल्या शरीरातले सुद्धा हे धरणाचे दरवाजे विविध मार्गाने आपल्याला योग्य पद्धतीने उघडता येतात. आता विशिष्ट अवयवापुरेशी जर समजा सूज असेल, ते लालसर झालेलं असेल, त्याच्यावर दाब असेल, तर त्या स्थानिक तेवढ्याच अवयवावरती लक्ष केंद्रित करून तिथल्या काही रक्तवाहिन्यांमध्ये विद्धकर्म करून तिथलं रक्त काढून टाकलं तरीसुद्धा तिथला दाब कमी होतो. अनेक वेळेला अनेक लोकांना सुईची भीती वाटते, मग तिथलं रक्त विस्फारित करण्यासाठी काही औषधं आहेत, त्यांचा लेप काढला तरी पण तिथला अतिरिक्त दाब कमी होऊ शकतो. त्याच्यावरचा दाब कमी झाला की दुखणं कमी होतं. अनेक वेळेला काही जंतुसंसर्गामुळे अशा प्रकारची सूज येऊन दाब वाढलेला असतो आणि दुखत असतं, तर तेव्हा तो जंतुसंसर्ग कमी करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध असतात. अनेक वेळेला तिथलं रक्त काढून टाकण्यासाठी जलौका नावाचं म्हणजे जळू लीच थेरपी ही उपलब्ध असते की ती तिथला दाब कमी करून टाकते आणि दुखणं कमी करते. अगदी मणक्याचे काही विशिष्ट भाग दुखत असतात आणि असे ते सुजलेले असतात असे, आणि मग त्याच्यावरती दाब वाढल्यामुळे ती सूज आल्यामुळे आलेलं दुखणं हे त्या ठिकाणी जळू लावून तिथलं रक्त काढून टाकलं की दुखणं कमी होतं. तर असे विविध मार्ग. मग पोट साफ नसेल तर जुलाब करण्याची काही औषधं वैद्यांच्या सल्ल्याने घेऊन पोट साफ करणे, किंवा खूप वृक्षता आलेली असेल तर काही औषधी तुपं तेल यांचा वापर पोटामध्ये आहारामध्ये घेऊन करणे. काही बस्ती असतात एनिमा, त्याच्या मदतीने सुद्धा अगदी तात्काळ परिणाम देणारी अशी चिकित्सा करून रुग्णाला वेदना मुक्ती करून देता येते. तर हे आपण असं एक एक बारीक बारीक वेदना कुठल्या कुठल्या स्तरावरती होतात हे लक्षात घेऊन त्याचा उपाय आणि त्याची कारणं अशी आपण समजून घेणार आहोत. दीर्घकाळ असे लांबलचक व्हिडिओ फार होऊन लोक कंटाळू नयेत याच्यासाठी म्हणून छोटे छोटे व्हिडिओ करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि अशा प्रकारची एक सिरीज आपण या वेदना मुक्ती या संबंधी समजून घेण्यासाठी म्हणून करणार आहोत. रोज एक एक व्हिडिओ मी टाकणार आहे आपल्या परिणिता आयुर्वेद चॅनलवर, आणि तो आपण पाहू शकता. आणि रोज थोडं थोडं आपण जर समजून घेतलं तर नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि मग त्यावरती उपाययोजना काय करता येईल. अशा प्रकारच्या दुखण्याने ग्रस्त असणारे कितीतरी लोक असतात, तर हे तुम्ही पाहिल्यावरती या माणसामध्ये हे चुकतं, या माणसामध्ये हे करायला हवं आहे, याचं ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्ही योग्य त्या माणसाला मार्ग दाखवू शकता. आणि याची गरज आहे. आपल्याला माहिती असेल ते दुसऱ्या माणसाला सांगणे आणि त्या माणसाला त्याचा लाभ होणे एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. तुम्हाला जर समजा अशा प्रकारची माहिती, आयुर्वेदामधलं ज्ञान जर समजा पाहण्यास आवडलं असेल तर नक्कीच आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आमच्या संपर्कात राहा. धन्यवाद.